वस्तीवरल्या संध्यासनी ज्याचा त्रास होत होता ते आता नाही. ही लक्ष्मी देवींची कृपाच आहे. आज सुरवदेवांनी हे सांगितलं आणि मला काय करून काय नगा असं झालं. हिचं तर मला काय कळना झालंय. काय झालंय तिला बघ. चल बोलूया तिच्याशी. चल. बानू, अगं हायस कुठं? मावशी. बानू, अगं काय झालं काय? अगं काय झालं नाही ते विचार. बरं काय झालं नाही? दम धर की जरा, सांगतीये ना ती. मावशी, अगं आपल्या वस्तीवर कृपा झाली. वस्तीवर समजासनी जे जे हवं होतं ते ते समजा मिळालं बघ. आता कुणासनी कसला बी त्रास नाही. काय सांगताय साहेब? वय ग, खरं आहे. सुरवदेवांकडनं ठाव पडलं मला. देवाची कृपा झाली बघ. आणि लक्ष्मी देवींची बी कृपा आहेच की. नाही बरं, ही समजा बाणूमुळे झालं नाही र. अरे लक्ष्मी देवींची कृपा नसती ना तर मी काय बी केलं तरी काय बी झालं नसतं बघ. तर कुणासनी दागिनं मिळालं, कुणाच्या घरात धान्य आलं. समधीकडं समध्यांची भरभराट झाली बघ. समधीला आनंदात आहेत. खरंय खरंय. पण हे समज तुझ्यामुळं झालं हे तर कुणासनी बी ठाव पडणार नाही. नाही कशा पाय, आपण जाऊन सांगू की तत. मला बी तसंच वाटतं या. बर काय गाय नाही म्हणजे आपण जर तत असतो तर आपल्याला बी काय बाय आशीर्वाद मिळाला असता का नाही? नाही म्हणजे देवानं कसा मला सोन्याचा हांडा दिला होता तसं. राहू द्या. तर नाही गेला असा तेच बरं झालं. तर असता तर काय काम न करता नुसतं बसून राहिला असतास. राहू दे, जे झालं ते झालं. लक्ष्मी देवींची कृपा आहे ही समधी. मावशी, मला आत्ता गडावर जाऊन त्यांच्या पाया पडायचं आहे. अगं पर ते कस काय जमणार? नाही म्हणजे माळसा देवीनं सांगितलंय ना, 1 मास गडावर जायचं नाही, देवासनी भेटायचं नाही. ठाव आहे मला. पर ज्यांच्या आशीर्वादामुळं आपल्या वस्तीचं भलं झालं त्यांच्या पायावर डोकं न गवय ठेवाया. होय पर उग तंटा न ग. म्या कुठं तंटा करतीया? मी नुसतं एवढंच म्हणलं का विष्णुदेवन लक्ष्मी देवींच्या पाया पडून यावं. पर गडावर गेल्यावर काय होणार आपण कस काय सांगणार? मावशी, आता जे व्हायचं आहे त्याचा विचार कशापायी करायचा. म्या जाते. बानू थांब, आम्ही बी येतो तुझ्या संग. हा चला. चल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले.
आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.